श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनातील एक मोठी इच्छा आहे का, जी कित्येक दिवसापासून पूर्ण होत नाही? तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण दिंडोरी मार्गानुसार स्वामीचरित्र सारामृत पारायणाची अशी सोपी पण प्रभावी पद्धत मी आज सांगणार आहे, जी हजारो भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवते. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामीचरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाच्या पारायणाबद्दल, जे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील अतिशय महत्त्वाची सेवा मानली जाते. गुरु माऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे म्हणजेच आपल्या मोरे दादा यांच्या दर्शनाने जर हे पारायण केले तर आयुष्यातील अनेक अडचणी हळूहळू दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग खुला होतो. हा ग्रंथ एकूण 21 अध्यायाचा आहे आणि रोज 3 अध्याय वाचून किंवा संकल्प करून 21, 51 किंवा 108 वेळा पारायण करून आपण स्वामींची कृपा मिळू शकतो. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत संपूर्ण पद्धत, नियम आणि काही खरे अनुभव सांगणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. आता आपण समजून घेऊया की हे पारायण का करायचं. मैत्रिणींनो, स्वामीचरित्र सारामृत हा फक्त एक ग्रंथ नाही, तर तो स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा जिवंत अनुभव आहे. असं सांगितलं जातं की जो कोणी श्रद्धेने आणि भावनेने हे चरित्र वाचतो त्याला आयुष्य, आरोग्य आणि संपत्ती व संततीचा आशीर्वाद मिळतो. दिंडोरी मार्गामध्ये गुरुमाऊली सांगतात की स्वामींची नित्यसेवा आणि हे पारायण जर मनापासून केलं तर मन शांत होतं आणि आयुष्यातील संकट आपोआप दूर होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की त्यांनी 21 दिवस पारायण केलं आणि त्यांची नोकरी लागली, काहींचा विवाह जुळला तर काहींच्या घरातील आजारपण कमी झालं. स्वामी समर्थ हे कलियुगातील जागृत देव आहेत आणि आजही ते आपल्या भक्तांना अनुभव देतात. दिंडोरी दरबारातून गुरुमाऊलीच्या रूपाने त्यांचं कार्य आजही सुरू आहे आणि आपण त्या कृपेचा भाग होऊ शकतो. आता प्रश्न होतो की पारायण कोण करू शकतं? मैत्रिणींनो, हे पारायण कोणत्याही वयोगटातील व्यक्ती करू शकते. मग ती स्त्री असो, पुरुष असो, लहान मुलं असो किंवा वयोवृद्ध असो. विशेष करून माझ्या भगिनींसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगते की मासिक धर्माच्या काळात तुम्ही पारायण थांबवायचं नाही, तर त्या दिवसात वाचण्याऐवजी जप किंवा लिखित नामस्मरण करा. गुरु माऊलीचं स्पष्ट सांगणं आहे की सेवेमध्ये अहंकार नसावा आणि मनोभाव असावा, प्रेमभाव असावा. कोणी मांसाहार करत असेल तरीही ते पारायण सुरू करू शकतात, पण हळूहळू शुद्धतेकडे वळण्याचा प्रयत्न करावा. दिंडोरी मार्गामध्ये ग्रामसेवा, भजन आणि पारायण या तिन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे. आता आपण सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया, म्हणजे पारायणाची सोपी आणि योग्य पद्धत. सर्वप्रथम संकल्प कसा घ्यायचा. गुरुवार किंवा सोमवार हा दिवस खूप शुभ मानला जातो. त्या दिवशी संध्याकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून देवघरात किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसा. एक छोटासा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शांत मनाने बसून 11 माळी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप करा. यानंतर मनात किंवा मोठ्याने असा संकल्प करा, स्वामी समर्थ, मी माझं नाव सांगून 21 किंवा 51 किंवा 108 पारायण करण्याचा संकल्प करते किंवा करतो. माझी अमुक इच्छा पूर्ण करा. जय जय स्वामी समर्थ. यानंतर रोजची नित्यसेवा कशी करायची. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटाचा वेळ काढा. दररोज 3 अध्याय वाचा. त्यामुळे 7 दिवसात एक पारायण पूर्ण होतं. वाचन सुरू करण्यापूर्वी आणि वाचन पूर्ण झाल्यावर स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, मला हे चरित्र वाचण्याची आणि समजण्याची शक्ती द्या. वाचनानंतर 11 माळी जप करा आणि शक्य असल्यास रोज एकाच वेळेला ही सेवा करा. माळ वेगळी ठेवा, म्हणजे सातत्य राहील. जर तुम्ही 21 दिवसाचा संकल्प केला असेल तर दररोज एक अध्याय वाचा आणि पूर्ण श्रद्धेने सेवा करा. काही जणांना वेळ कमी असतो तर ते एकाच दिवशी ही पारायण पूर्ण करू शकतात. त्यासाठी 7 ते 11 जणांनी मिळून विभागून वाचन केलं तरी चालतं. पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करणे खूप महत्त्वाचे आहे. शेवटच्या दिवशी शक्य असल्यास अन्नदान करा, एखाद्या गरजूला मदत करा किंवा स्वामींच्या सेवा केंद्रात काही अर्पण करा. यामुळे तुमची सेवा पूर्ण होते आणि त्याचे फळ अधिक चांगले मिळते. आता थोडंसं नियमाबद्दल बोलूया, कारण नियम पाळले
तरच सेवा फलदायी होते. सर्वात पहिला नियम म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. मनात शंका न ठेवता पूर्ण भावनेने वाचन करा. दुसरा नियम म्हणजे सातत्य. दररोज वेळ काढून सेवा करा, मध्ये सोडू नका. तिसरा नियम म्हणजे मन शुद्ध ठेवा. राग, द्वेष आणि नकारात्मक विचार दूर ठेवा. चौथा नियम म्हणजे पारायण करताना फोन, गप्पा किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा. पाचवा नियम म्हणजे मासिक धर्माच्या काळात वाचन न करता जप करा. सहावा नियम म्हणजे ही सेवा फक्त इच्छेसाठी करू नका, तर स्वामीप्रती प्रेम म्हणून करा. आणि सातवा नियम म्हणजे अहंकार टाळा, कारण सेवा नेहमी नम्रतेने फलदायी होते. आता काही छोट्या चुका देखील लक्षात घेऊया, ज्या अनेक जण नकळत करतात. काही जण फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून घाईघाईने वाचन करतात, पण त्यात भाव नसतो. काही जण मध्येच पारायण सोडून देतात, त्यामुळे परिणाम मिळत नाही. म्हणून मैत्रिणींनो, प्रेमाने, शांतपणे आणि नियमित सेवा करा. आता आपण ऐकूया काही भक्तांचे अनुभव, जे खूप प्रेरणादायी आहेत. एका भक्ताने 108 वेळा पारायण केलं आणि त्यांना गंभीर आजारातून आराम मिळाला. दुसऱ्या एका भगिनीने 21 दिवस पारायण केले आणि तिचा विवाह जुळला. काही भक्त सांगतात की त्यांच्या घरात पैशाची अडचण होती, मग पारायणानंतर हळूहळू परिस्थिती सुधारली. अशा असंख्य अनुभवांनी हे सिद्ध होतं की स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर सदैव कृपा करत असतात. या पारायणाचे फायदे खूप मोठे आहेत. मनाला शांती मिळते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक परिस्थिती सुधारणा होते, आरोग्य सुधारतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची कृपा कायम आपल्यासोबत राहते. भक्तांनो, शक्य असेल तर त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठाला एकदा नक्की भेट द्या. तिथे जाऊन सेवा केल्याने मनाला वेगळीच शांती मिळते. आपण आतापर्यंत स्वामीचरित्र सारामृत पारायणाची संपूर्ण माहिती पाहिली, पण दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात फक्त पारायणच नाही, तर आणखीन काही अत्यंत प्रभावी सेवा आहेत, ज्या गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने केल्या जातात. आता मी तुम्हाला 4 महत्त्वाच्या सेवा अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे, ज्या तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात सहज करू शकता. पहिली सेवा आहे नामजप सेवा. ही सर्वात सोपी, सर्वात प्रभावी सेवा मानली जाते. दररोज फक्त 5 मिनिटे स्वामींच्या फोटोसमोर शांतपणे बसा आणि श्री स्वामी समर्थ हा जप करा. जप केल्यानंतर स्वामींना मनापासून प्रार्थना करा आणि आजपर्यंत मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. मग तुम्ही प्रगट दिनाच्या काळात म्हणजे 20 मार्चच्या आसपास ही सेवा सुरू केली. 21 दिवसाचा संकल्प करून हा जप केला तर त्याचे परिणाम खूप लवकर दिसतात. ही सेवा तुमचं मन शांत करते आणि आतून सकारात्मक ऊर्जा वाढवते. दुसरी सेवा आहे आरती आणि अभिषेक. गुरुवार आणि रविवार हे दिवस यासाठी खूप शुभ मानले जातात. या दिवशी स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करा. त्यानंतर स्वामींची आरती करा. ही सेवा केल्याने घरात सकारात्मक वातावरण तयार होतं आणि स्वामींची कृपा घरावर कायम राहते. जर रोज शक्य नसेल तरी आठवड्यातून एकदा ही सेवा नक्की करा. तिसरी सेवा आहे ग्रंथ पारायण सेवा. जसं आपण स्वामीचरित्र सारामृत पारायण करतो, तसंच गुरुचरित्र आणि इतर ग्रंथाचे नित्यवाचन देखील आपण खूप महत्त्वाचे आहे. दररोज थोडासा वेळ काढून एक अध्याय जरी वाचला तरी चालेल. या वाचनामुळे आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतं आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ही सेवा तुमचं मन स्थिर करते आणि निर्णय घेण्याची ताकद देते. चौथी सेवा आहे ग्रामसेवा आणि सप्ताह. ही सेवा फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी आहे. गावामध्ये भजन सप्ताह आयोजित करणे, अन्नदान करणे आणि सेवा अभियानात सहभागी होणे ही या सेवेमध्ये येतात. या सेवेमुळे आपल्याला समाजाशी जोडले राहता आणि इतरांच्या मदतीतून खरी समाधानाची भावना मिळते. गुरुमाऊली सांगतात की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही करतो तेव्हा स्वामी आपल्यासाठी अनेक पटीने परत देतात. आता थोडंसं सामाजिक उपक्रमाबद्दलही जाणून घेऊया, कारण हा सेवा मार्ग फक्त आध्यात्मिक नाही तर सामाजिकदृष्ट्याही खूप मोठं कार्य करत आहे. विवाह संस्कार विभागामध्ये वधूवर नोंदणी आणि बायोडाटा मॅचिंग ही सेवा विनामूल्य दिली जाते, ज्यामुळे अनेक कुटुंबांना मदत होते. अन्न निवारा म्हणजेच प्रसादालयामध्ये गरजूंना अन्न आणि निवारा दिला जातो. आरोग्य सेवेमध्ये मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. तसंच कृषी विकासासाठी श्री स्वामी समर्थ
कृषी संशोधन ट्रस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत केली जाते. भक्तांनो, या सर्व सेवामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे अंधश्रद्धा नाही तर डोळ श्रद्धा. गुरु माऊली नेहमी सांगतात की श्रद्धा ठेवा, पण विचार करून आणि समजून सेवा करा. या सेवेमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे. थोडं करा पण रोज करा. जर तुम्हाला या सेवेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर दिंडोरी येथील केंद्राशी संपर्क करू शकता किंवा त्र्यंबकेश्वर गुरुपीठाला भेट देऊ शकता. तसंच आजकाल मोबाईल ॲपद्वारे देखील आरती, मंत्र आणि इतर सेवा सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेही असलात तरी सेवा करू शकता. जर तुम्ही या 4 सेवा पारायणासोबत सुरू केल्या तर तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठा सकारात्मक बदल होईल आणि स्वामी समर्थाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. आता शेवटी एवढंच सांगते की आजपासून ही सेवा सुरू करा. लहान सुरुवात करा पण सातत्य ठेवा. स्वामी समर्थ नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.